नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण. आज आपण जाणून घेणार आहोत 26 जुलै रविवार या दिवसाचे सर्व 12 राशींचे सविस्तर राशी भविष्य. ग्रह नक्षत्राची स्थिती काही राशींसाठी शुभ संकेत देत आहे, तर काहींनी संयम आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. चला सुरू करूया आजचे राशी भविष्य. मेष राशी. आज तुमचा आत्मविश्वास वाढेल. नोकरी आणि व्यवसायात नवीन संधी मिळू शकतात. आर्थिक स्थिती सुधारेल. कुटुंबासोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ राशी. आजचा दिवस लाभदायक ठरू शकतो. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रगती होईल. वैवाहिक जीवनात आनंद राहील. भगवान विष्णूचे स्मरण करा. मिथुन राशी. नवीन ओळखी तुमच्या भविष्यासाठी उपयुक्त ठरतील. विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला आहे. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. अनावश्यक खर्च टाळा. कर्क राशी. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. घरात शुभ कार्याची चर्चा होऊ शकते. आरोग्य चांगले राहील. प्रवासाचा योग आहे. सकारात्मक विचार ठेवा. सिंह राशी. मान सन्मान वाढेल. मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्यता आहे. मित्राकडून मदत मिळेल. रागावर नियंत्रण ठेवा. कन्या राशी. आज महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी दिवस अनुकूल आहे. आर्थिक लाभ होईल. नोकरीत प्रगतीची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी अभ्यासावर लक्ष केंद्रित करावे. तुळ राशी. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. धार्मिक कार्यात सहभाग घेतल्याने मन शांती मिळेल. वृश्चिक राशी. आज संयम ठेवणे आवश्यक आहे. वादविवाद टाळा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक निर्णय घ्या. धनु राशी. भाग्याची उत्तम साथ मिळेल. अडकलेली कामे पूर्ण होतील. प्रवासातून लाभ होईल. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. मकर राशी. कामाचा ताण वाढू शकतो, पण मेहनतीमुळे यश मिळेल. कुटुंबियांचे सहकार्य मिळेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. कुंभ राशी. नवीन योगाचा यशस्वी होतील. मित्राकडून चांगली बातमी मिळू शकते. गुंतवणुकीपूर्वी योग सल्ला घ्या. आरोग्याचे चांगले राहा. मीन राशी. भगवान विष्णू कृपेने शुभ समाचार मिळू शकतात. मनातील इच्छा पूर्ण होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. आजचा शुभ रंग पिवळा. शुभ अंक 3 आणि 9. आजचा उपाय. रविवारी सकाळी सूर्यदेवाला जल अर्पण करा आणि ओम घृणी सूर्यास नमः या मंत्रांचा 11 वेळा जप करा. तसे भगवान विष्णूंचे स्मरण करा. यामुळे सकारात्मक ऊर्जा आणि मानसिक शांती लाभेल. मित्रांनो, आजचे राशी भविष्य तुम्हाला आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा. तुमची रास कमेंटमध्ये लिहा आणि अशाच रोजच्या राशी भविष्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री कृष्ण.